पास्तीला पदर टाक. तर आपण हे बुद्ध कोण, ते बुद्ध झाले कसे, आपण ते बुद्ध चरित्र पाहणार आहोत. पदराट पास्तीला. बुद्ध हे हिमालयाच्या पायथ्याशी गौतम ऋषी होते आणि ते गौतम ऋषी फार ज्ञानी होते, तपस्वी होते मोठे. तुम्ही गौतम ऋषी म्हणता ना, ते गौतम ऋषी हे गप बसा, तुमचं काय असं थांबा थोडा 10 मिनिटं. हे गौतम ऋषी मोठे विद्वान होते. तुम्ही पण गौतम ऋषीचं नाव घेता. आणि हे गौतम ऋषी विद्वान पंडित होते. आणि काही दिवसांनी मनुष्य प्राणी जन्मालाही येतो आणि मृत्यू पावतो. म्हणून ते गौतम ऋषी हे देवालाही मरण आहे, मानवालाही मरण आहे. आणि म्हणून या गौतम ऋषी काही दिवस त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते तपस्वी होते आणि त्यांनी पुन्हा त्या गावामध्ये सर्वांवरती छाप टाकलेली होती. विद्वान पंडित होते, त्यामुळे सर्व लोक त्यांना मानित होते. आणि म्हणून त्या गावाचं नाव, त्या राजधानीचं नाव कपिलवस्तू नगरी असं नाव पडलं. आणि कपिलवस्तू नगरीचा राजा हा शुद्धोधन राजा होता. तो मराठा समाजाचा होता. भगवान बुद्धाचे वडील हे त्यांचं क्षत्रिय कुळ होतं, ते मराठा समाजाचे होते. आणि या भगवान बुद्धाच्या कुळामध्ये त्याला 6 चुलते होते. तर त्याचा इतिहास असा आहे. एक दिवस शुद्धोधन राजा, त्यांची पत्नी महामाया, श्रीमंत घराणं होतं. त्यांच्या इथे 1000 नांगर त्यांच्या शेतामध्ये नांगरत होते. म्हणजे त्यांचं शेत केवढं मोठं असेल, इतका श्रीमंत राजा. तिला 5 भगवंताच्या ह्याच्यामध्ये डिस्टर्ब करू नये, आपल्या सुखासाठी असतं ते. 5 फोटानंतर घे. ठसका गेला तिला म्हणून तिला उभा ठेवलं. आणि मग एक दिवस शुद्धोधन राजा, बरेच दिवस झाले तरी त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. म्हणून महामाये बरोबर त्यांचं लग्न झालं. आणि प्रजेने सांगितलं, महाराज तुमचं एवढं धन संपत्ती आहे, तुम्ही शूर आहात, तुम्ही लढाई केली, तुम्ही आता जिंकून आलात, तर तुम्ही आता दुसरं लग्न करावं. म्हणून शुद्धोधन राजाने तिचीच महामायेचीच मोठी बहीण महाप्रजापती तिच्याबरोबर लग्न केलं. आणि काही दिवसांनी महामायेला असं स्वप्न पडलं की तिला जंदूद्वीपातील 4 स्त्रियांनी तिला अलगद उचललं, आकाशातून तिला त्या मानस सरोवरावर नेलं. आणि मानस सरोवरावर नेऊन जंबूद्वीपातील त्या स्त्रियांनी तिला सुगंधी उटणाने आंघोळ घातली, सर्व शुभ्र वस्त्र परिधान केलं, सर्व शुभ्र फुलांनी तिला सुशोभित केलं. असं वाटत होतं की ते एखादी देवी आहे की काय. आणि असं तिला सजवल्यानंतर तिला त्या मानस सरोवराजवळून त्यांनी उचललं आणि पुन्हा त्या पलंगावर तिच्या घरी आणून टाकली. तिला असं स्वप्न पडलं, एक पांढरा हत्ती हा तिच्या स्वप्नात आला आणि तो म्हणू लागला, हे महामाये, माझा पृथ्वीवर मला जन्म घेण्याचा विचार आहे, तू माझी माता होशील का. तो बोधिसत्व म्हणजे सत्य वागणारा. आणि त्याने सांगितलं, मी स्वर्गामध्ये आहे आणि माझा जन्म, मी पृथ्वी तलावर शेवटचा जन्म आहे माझा, आणि तो मला पृथ्वी तलावर घ्यायचा आहे, तर तू माझी माता होशील का. महामायाला आधीच पुत्रप्राप्ती नव्हती, म्हणून तिने लगेचच उत्तर दिलं, होय, मी तुझी माता जरूर होईल. तिला आनंद झाला. आणि त्याच दिवशी शुद्धोधनाचा आणि महामायेचा एकांत झाला. आणि ती त्याच अवस्थेमध्ये झोपलेली असताना पलंगावर तिला हे स्वप्न पडलं. आणि तिने होकार दिला का मी तुझी माता होईल, पृथ्वी तलावर तू जन्म घे आणि तुझी माता मी होईल, मी माझ्या उदरामध्ये तुला वाढवील आणि जन्म देईल. असं म्हटल्यानंतर सकाळ झाली. असं स्वप्न पडल्यावर ती उठली, जागी झाली आणि तिने राजाला सांगितलं, शुद्धोधन राजाला, महाराज मला असं असं स्वप्न पडलेलं आहे.
राजाने राज्यातल्या 8 ब्राह्मणांना बोलवलं. ते ब्राह्मण स्वप्नाचा अर्थ सांगत होते आणि त्या ब्राह्मणांनी सांगितलं, राजा, हा मुलगा जो आता महामायेच्या पोटी जन्माला येणार आहे तो संसारामध्ये रमला तर तो मोठा चक्रवर्ती राजा होईल आणि तो जर संसार त्याग करून जर गेला तर तो एक बुद्ध सम्यक संबुद्ध होईल, असं त्या 8 ब्राह्मणांनी राजाला भविष्य सांगितलं. राजाने त्यांना गोड अन्न दिलं, भोजनदान दिलं आणि प्रत्येकाला 100 मोहऱ्या सोन्याच्या देऊन त्यांची रवानगी केली. ते गेल्यानंतर राजाला फार आनंद झाला. आपल्याला पुत्रप्राप्ती होणार आहे, आपल्या राजगादीला वारसदार होणार आहे. आणि मग राजाने महामायेला एकदम सुख सुविधा, तिला काही त्रास होणार नाही असं त्या महालामध्ये सगळं सुखसोयी आणून ठेवल्या. आणि महामायेने 10 महिने आपल्या सर्व स्त्रिया 9 महिनेच घेतात, परंतु महामायेने 10 महिने आपल्या बाळाला उदरामध्ये वाढवलं, सम्यक संबुद्धाला. आणि मग तिचे 10 महिने भरल्यानंतर तिने शुद्धोधन राजाला सांगितलं, महाराज, मला बाळणपणासाठी माझ्या माहेरी जायचं आहे. तिचं माहेर होतं शाक्याचं घर होतं कपिलवस्तू आणि त्याच्या पलीकडं देहरादून नावाचं, नदीच्या पलीकडं देहरादून नावाचं हे गाव होतं. ते भगवान बुद्धाच्या आईचं माहेर होतं. आणि म्हणून तिने सांगितलं, महाराज, मला बाळणपणासाठी माझ्या माहेरी जायचं आहे. तेव्हा मग त्या शुद्धोधन राजाने सांगितलं, होय, आनंदाने जा. आणि त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये फार सोनं होतं आणि सोन्याची मेणा पालखी सजवली. तिला लागेल त्या वस्तू राजाने तिच्या बरोबर दिल्या, सैनिक दिलं, दासी दिल्या आणि तिला रस्त्याने सुरुवात केली. तिने चालायला बंद करून ठेवा लगेच तो. आणि मग त्या राजाने मेणा पालखी सजून त्या महामायेला रवानगी केलं. रस्त्याने जाता 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 एक वन लागलं आणि त्या वनामध्ये लुंबिनी वन म्हणून त्याचं नाव होतं. आणि महामायेने त्याचं ते सौंदर्य पाहिलं, त्या वनाचं रंगीत फुलझाडे आणि त्या फुलझाडावर रंगीबेरंगी पाकोळ्या त्या मत चाकीत होत्या. आणि त्या सुंदर असा तो बगीचा, मोठमोठे वृक्ष होते, अशोक वृक्ष होता तो, आणि त्यावर भ्रमर फिरत होते. आणि ते पाहिल्यानंतर तिला फार आनंद वाटला. शालवृक्षाची मोठे मोठे झाडे होते, रंगीबेरंगी फुलं होती, रंगीबेरंगी पाकळ्या होत्या, भ्रमर फिरत होते. आणि तिला तो दृश्य फार आवडलं आणि तिने दासींना पालखी थांबवायला सांगितलं. दासीने पालखी थांबवल्यानंतर तिने सांगितलं, मला बागेत घेऊन चला. आणि मग तिने मोजक्या दासी बरोबर घेतल्या आणि बागेमध्ये गेली. बागेमध्ये फिरू लागली. झरे वाहत होते पाण्याचे. तिला ते पाहून फार आनंद झाला. वाऱ्याच्या झुळका येत होत्या, फांद्या वर खाली झाडाच्या होत होत्या आणि ते पाहून तिला फार आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तिच्या मनाने सांगितलं की मला आता ह्या झाडाला धरावं. झाडाच्या फांदीला ते वर खाली झाडाच्या फांद्या होत होत्या आणि तिला ते धरण्याची इच्छा प्रगट झाली. आणि तिने त्या शाल वृक्षाचं म्हणजे पिंपळाच्या वृक्षासारखं ते झाड होतं आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला, त्या शाल वृक्षाच्या फांदीला तिने अलगत वाऱ्याने खाली आली म्हणून तिने ती हातामध्ये घट्ट धरली, त्याला अशी मिठी मारली. मिठीमध्ये ती झाडाची फांदी धरली आणि वाऱ्याचा झुळका आला म्हणून ती फांदी वर उचलल्या गेली. आणि वर उचलल्या गेल्यामुळे महामायेने त्याला मिठी मारलेली असल्यामुळे तीही वर हेलकावल्या गेली आणि पोटाला धक्का लागल्यामुळे तिला पोटात प्रसूती काळ होऊ लागल्या आणि उभ्यानेच तिने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. तेच सम्यक संबुद्ध होते. म्हणा साधू 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 साधू. उभ्यानेच तिने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. त्या वनाचं नाव होतं लुंबिनी वन. आणि ही वार्ता सर्वांना कळाली की महामायेचा प्रसूती झालेली आहे, तिला मुलगा झालेला आहे. राजाला लगेचच निरोप गेला. सर्व दासी धावल्या आणि तिला पुन्हा मेणा पालख्यामध्ये ठेवून तिला राजधानीत आणण्यात आलं आणि हा आनंद साजरा करण्यात आला. त्याच वेळेस 7 दिवस झालेले आणि महामायेची तब्येत ही फार घालवू लागली. तिला बाळंतरोग झाला आणि ती
बाळाला 7व्या दिवसाची सोडून त्याचं नामकरण विधी चालू असताना बाळाचं नाव सिद्धार्थ गौतम ठेवलं. गौतम का ठेवलं? कारण तिथे गौतम ऋषीचा तो वंश होता, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम म्हणतात. आपणही हिंदू धर्मामध्ये सुद्धा गौतम ऋषी आहेत आणि त्याच गौतम ऋषीच्या नावावरून यांचं नाव सिद्धार्थ गौतम ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे सिद्धार्थ गौतम हे पुढं 7 दिवसाच्या असताना महामाया त्यांना सोडून गेली. शुद्धोधन राजा आणि महाप्रजापती तिची बहीण त्यांच्या स्वाधीन, गौतमाची मावशी त्यांच्या स्वाधीन करून सिद्धार्थ गौतमाला तिने जगाचा निरोप घेतला. राजाला आणि महाप्रजापतीने त्या सांगितलं महाप्रजापतीला, आता रडू नका, पण माझ्या मुलाला असित मुनींनी ऋषींनी जी भविष्यवाणी दिलेली होती की हा मुलगा सम्राट होईल किंवा संसारामध्ये राहिल्यानंतर सम्राट होईल, मोठा राजा होईल किंवा त्याने घर जर सोडलं तो त्यागी असा सम्यक संबुद्ध होईल. आणि ही भविष्यवाणी माझी त्या मुलाची ऐकण्यासाठी मी जिवंत राहणार नाही, परंतु माझा मुलगा हा सम्यक संबुद्ध होईल ही मला खात्री आहे. तुम्ही त्याला वाढवावं याची मला आता ख्याती नाही. मी तुमचा निरोप घेते, रडू नका, काय नका. असं करता करता सिद्धार्थ गौतमाची आई गेल्यानंतर मग त्यांना सर्वांना दुःख झालं. परंतु हा सिद्धार्थ गौतम हा राजपुत्र होता, म्हणून राजाने सांगितलं मुलगा 5 वर्षाचा झाला की देवीच्या देवळात नेत होते. पूर्वी काळी राज्यामध्ये असं होतं की मुलगा 5 वर्षाचा झाला की त्याला देवीच्या देवळात न्यायचं आणि त्या गाव देवीच्या देवळामध्ये त्याला नमस्कार करून आणायचा. म्हणून महाप्रजापतीने आणि शुद्धोधनाने त्याला नवे कपडे आणले आणि त्याला घालू लागले. सकाळी त्याला उठण्याने आंघोळ घातली आणि महाप्रजापती त्याला कपडे घालत असताना सिद्धार्थ गौतमाने सांगितलं, मला आपण कुठे नेण्यात येत आहे? त्यावेळेस सिद्धार्थ गौतम म्हणू लागला, आई मला कुठे नेण्यात येत आहे? त्या मावशीला तो आई म्हणू लागला, सावत्राई. त्याच वेळेस महाप्रजापतीला सुद्धा एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं नंद. आणि हा नंद याचा चुलत भाऊ, सख्खा सावत्र भाऊ. आणि मग त्याने सांगितलं, आई मला कुठे नेण्यात येत आहे? त्यावेळेस तिने सांगितलं, तुला गावदेवीच्या मंदिरामध्ये तुला दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध होणार होते, परंतु तो हसला मनामध्ये, मला देवीच्या देवळात नेण्यात येत आहे. त्याला हसू आलं आणि तो प्रसन्न झाला. त्याच काळामध्ये तो मोठा झाला, त्याला धनुर्विद्येचं शिक्षण देण्यात आलं, जे राजपुत्राला देण्यात येत होतं, राजाला देण्यात येत होतं. धनुर्विद्या, योगासन सगळं त्याला शिक्षण दिल्यानंतर सिद्धार्थ गौतम हा 16 वर्षाचा झाला. तेव्हा राजाने ठरवलं की त्याचं आता लग्न करावं, म्हणून त्या दंडपाणी नावाची, यशोधरा नावाची एक सुंदर अशी 16 वर्षाची त्यांना कन्या होती दंडपाणीला. आणि त्यालाही तिच्या लग्नाचा विचारच पडलेला होता, आपल्या मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे. आणि या सिद्धार्थ गौतम सुद्धा 16 वर्षात झाला होता. कपिलावस्तूमध्ये शुद्धोधन राजाला त्याची काळजी पडली होती की त्याला सुंदर अशी मुलगी मिळावं. आणि तिने त्या यशोधरेने या सिद्धार्थ गौतमाला निमंत्रण पाठवलं. आणि मग पूर्वी काळी असंच होतं, निमंत्रण पाठवायचे, त्यांची परीक्षा घ्यायचे आणि त्याच्यावर लग्न लावून द्यायचे. सिद्धार्थ गौतमाचं लग्न यशोधरेशी लावून दिलं आणि मग त्याची परीक्षा घेण्यात आली धनुर्विद्येची. तो त्यामध्ये पास झाला, त्यांचं लग्न झालं, दोन्ही कुटुंबाला आनंद झाला आणि सिद्धार्थ गौतम घरी आला. परंतु त्याचं मन त्या प्रपंचामध्ये रमलं नाही आणि तो सम्यक संबुद्ध तपश्चर्या 6 वर्षे केली आणि 6 वर्षानंतर त्यांना सुख मिळालं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा गयेला गेले आणि तिथे मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी एक ओटा बनवला. ओटा बनवल्यानंतर तिथे त्यांनी 1.25 महिना ध्यानधारणेसाठी बसले आणि ध्यानधारणेसाठी बसल्यानंतर त्यांना 1.25 महिन्यानंतर त्यांना पहिल्या पायरीचं ज्ञान झालं की माणसाला अन्नाशिवाय पर्याय नाही, जगायचं असेल तर अन्न घ्यावं लागतं. कारण त्यांनी 6 महिने खडतर तपश्चर्या केली होती. आणि सुजाता नावाच्या एका श्रीमंत मुलीने एक असा नवस केला होता त्या वटवृक्षाला की हे वटवृक्षा, मला मुलगा होऊ दे, सुंदर असा पती मिळू दे आणि पती मिळाल्यानंतर लग्न झाल्यानंतर शांत बसावं आणि लग्न झाल्यानंतर मुलगा होऊ दे आणि मुलगा झाल्यावर मी खिरीचं तुम्हाला नैवेद्य देईन. असं त्या सावकाराच्या मुलीने, सुजाता नावाच्या मुलीने संसारामध्ये नवस केला होता.
ती श्रीमंताची मुलगी होती आणि खरोखरच तिला 1 वर्षातच लग्नही झालं आणि मुलगाही झाला. 1 वर्षाचा मुलगा झाला. म्हणून तिथे ती नवस फेडण्यासाठी आई वडिलांच्या घरी आली आणि तिने सोन्याच्या ताटामध्ये खीर बनवली आणि खीर गाईच्या दुधाची. आणि तिने सांगितलं, पन्ना जा आणि त्या उर्वेला पिंपळाचं झाड आहे, वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, तुम्ही ते करतानाच फेऱ्या मारताना ते वटवृक्ष 7 फेऱ्या मारून तिथं जाऊन त्या वटवृक्षाला नैवेद्य ठेवून ये. म्हणून हा झाडू घे आणि झाडायला जा. म्हणून ती पन्ना नावाची दासी तिथे झाडण्यासाठी गेली. परंतु तिथे सम्यक संबुद्ध बसलेले होते आणि त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली, अन्न खाल्ले नाही. म्हणून ते अस्तपंजर झाले आणि त्या झाडाला टेकून बसले होते. त्यांना उठलं तर चक्कर येत होती आणि पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत होता, पाठीला हात लावला तर पोटाचं आतडे हातात येत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना चालवत नव्हतं, उठवत नव्हतं. म्हणून त्यांनी झाडाला टेकून असं बसले होते. परंतु या नौकराणीला वाटलं ही देवताच उत्पन्न झालेली आहे नवस खाण्यासाठी. आणि म्हणून तिने घाय तिथंच झाडू टाकला आणि ती पळत पळत गेली आणि सांगितलं आपल्या मालकिणीला, मालकीणबाई, तुमचा खिरीचा नैवेद्य खाण्यासाठी वटवृक्ष देवता ही प्रसन्न झाली.